हॅलो, अलकास किचन वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. कसे आहात सर्व? आय होप चांगलेच असणार आहात. तर मी आज तुम्हाला साबुदाणा आणि बटाट्याचे पापड कसे करायचे पडीचे ते सांगणार आहे. हा पापड छान तेलामध्ये तळून मोठा होतो बघा. तर त्यासाठी लागणारे साहित्य: साबुदाणा घ्यायचा भिजलेला, तुम्हाला जेवढा वाटते तेवढा घ्यायचा. तर मी इथं 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर भिजू घातला होता रात्रभर. बघा छान भिजलेला आहे. तुम्हाला जास्त करायचे असेल तर साबुदाण्याचं प्रमाण जास्त वाढवू शकता. आणि त्यासाठी लागणारे बटाटे, तर त्यासाठी मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहे. तर हे छान मॅश करून घ्यायचे आहे. तर सर्वात आधी कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे 2 लोटे. ते पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामधलं 1 लोटा पाणी काढून घ्यायचं आहे. आपल्याला लागलं तर आपण वरून टाकू शकतो. आणि पातेल्यामध्ये 1च लोटा पाणी ठेवायचं आहे. तर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीपुरते. बघा मी बटाटे मॅश करून घेतलेले आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी लाल तिखट पण टाकणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा पण टाकू शकता. आणि हे असं व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे. आणि भिजलेला साबुदाणा भिजलेला आणि मॅश केलेला बटाटा तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि हे व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे. हे पापड लगेच होतात आणि जास्त त्रास पण नाही होत, जास्त मेहनत पण नाही लागत, सहज होतात. आणि कापडावर टाकून द्यायचं पडीने. आता हे 10-15 मिनटं शिजू द्यायचं आहे साबुदाणा. आणि चवीला पण छान लागतात. तर बघा इथं साबुदाणा शिजलेला आहे, छान मस्त घट्ट झालेला आहे. थोडंसं मी पाणी टाकते. मला थोडा जास्त घट्ट वाटला म्हणून मी थोडं पाणी टाकलं. तुम्ही घट्ट पण टाकू शकता, पण ते पडीने पडले पाहिजे म्हणून एवढं पातळ ठेवायचं आहे. हे पापड उपासाला पण चालतात. आणि तळल्यानंतर हा पापड खूप मोठा फुगतो. बघा छान शिजलेलं आहे. आता हे असं शिजू द्यायचं. साबुदाणा शिजलेला की लगेच माहीत पडते. तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर मी आता इथं हे घेतलेलं आहे कापड. कुरडा पापड आपण करतो ते कापड घ्यायचं आहे. त्याला थोडं तेल लावायचं आहे. आणि त्याच्यावर असे पडीने टाकायचं आहे. आणि थोडंसं फिरून गोलाकार करायचं आहे. नाही फिरवलं तरी चालते. टाकल्यानंतर सहज गोलाकार होतोच. कारण आपलं मिश्रण हे थोडं पातळच आहे, पातळ करून घेतलेलं आहे. बघा मी सर्व पापड असे टाकून घेतलेले आहे. तर हे उन्हामध्ये असेच वाळत ठेवायचे आहे दिवसभर. आणि संध्याकाळी काढून घ्यायचं आहे. परतून दुसऱ्या बाजूने वाळू द्यायचे आहे. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, खुश राहा.